नमस्कार, मी मयुरी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते। आज बनवणार आहोत आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहेत चटपटीत पुरी। तर लागणारे साहित्य, मी ते चाट मसाला घेतलाय, हळद, जिरीपूड, ओवा, तीळ, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि चिली फ्लेक्स घेतलेली। इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले। आपण याच्यामध्ये सगळे साहित्य ऍड करूया। हळद, मिरची पावडर, चिली फ्लेक्स, तीळ, ओवा हातावर घेऊन चोळून टाकूया आपण आधी, जेणेकरून खमंग वास येतो। चवीनुसार मीठ, हे सगळं मिक्स करून घेऊया आपण। याच्यामध्ये आपण तेल किंवा तूप त्यात टाकूया 1 चमचा। परत त्याला मिक्स करून घेऊया। छान हाताने सगळं एकजीव करून घेऊया आपण याला। एकजीव झालेत सगळे मसाले। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी करून पीठ मळून घेऊया। मी फक्त गव्हाचं पीठ घेतलंय, दुसरं कोणतंही पीठ मी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये। थोडंसं पाणी घालून आपण घट्टसर गोळा मळून घेऊया याच्यात। आपला घट्टसर गोळा बनवून तयार आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं आपण ह्याच्यावर तेल लावूया, थोडंसं अजून मळून घेऊया याला। एक 5 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया आपण। आता 5 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया। मी तर तेल ठेवलेलं आहे गरम करायला। याची छानपैकी आपण एक चपाती लाटून घेऊया। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही लाटायची, मीडियम साइज मध्येच लाटायची। अशा पद्धतीने ही चपाती आपण लाटून घेऊया। तेल किंवा तूप ह्याच्यावर लावून घेऊया। मी तर तेल लावते, तुम्ही तेल, तूप किंवा बटर लावू शकता। मी तर चाट मसाला टाकते वरून। त्याच पद्धतीने चाट मसाला असाच वरून सोडायचा आहे। छानपैकी असं एक रोल करून घ्यायचा आहे। बघू शकताय छान रोल झालेला आहे। असंच मीडियम आकारामध्ये आता आपण याला कट करून घेऊया। आपले कट करून झालेले। आता ह्याला आपण फक्त असं प्रेस करून घेऊया याला। सगळे तसेच प्रेस करून घेऊया। बोटाने सगळं प्रेस करून झाले। आपण हलकं याला थोडंसं लाटून घेऊया। बघू शकता या पद्धतीने सगळे लाटून घेऊया आपण। आपल्या पुऱ्या करून तयार आहे।
आपण ह्याला तळून घेऊया आता. याच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया. चटपटीत अशी गव्हापासून बनणारी पुरी बनून तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.